सर्वांना सप्रेम जय भीम। आपणा सर्वांचं NSS मीडिया न्यूज मध्ये सहर्ष स्वागत। आणि आपल्या आजच्या सदरामध्ये आमचे ज्येष्ठ विचारवंत, ज्येष्ठ साहित्यिक आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय ॲडव्होकेट चंद्रकांतजी गायकवाड आणि ॲडव्होकेट क्षितिजजी खरात या दोघांचं आपल्या NSS मीडियामध्ये सहर्ष स्वागत। आणि आजच्या सदरामध्ये महत्त्वाचा विषय असा आहे की आज छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानव महापुरुषांच्या जयंती महोत्सवानिमित्त आज या यशस्वी व्यक्तिमत्वांना आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलेलं आहे। आणि आज त्यांच्याच विचारातून महामानवांच्या बद्दल त्यांनी एक पत्रकारांसाठी, कलाकारांसाठी आणि विविध सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या गुणवान अशा सामाजिक कार्यकर्त्यांसाठी हा सोहळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन सोमवार दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी आयोजित केलेला आहे। त्या संदर्भात आज ज्येष्ठ विचारवंत ॲडव्होकेट चंद्रकांतजी गायकवाड आलेले आहेत। तर मी त्यांना या स्टुडिओ तर्फे त्यांचं स्वागत आहे आणि मी त्यांना विनंती करतो की आपल्या कार्यक्रमासंदर्भात जे पण आपले विचार आहेत ते आपल्या NSSच्या माध्यमातून जे पण आपले ऑडियन्स, आपले चाहते मित्रवर्ग आणि आपले सभासद त्यांना आपण काय मेसेज देऊ इच्छिता? NSS मीडिया, पत्रकार संघ आणि सांज संगीत कला मंच या त्रिवेणी संगमातून आज हा कार्यक्रम आता सादर केला जात आहे, आयोजित झालेला आहे। यामागचा हेतू हाच की एकमेका सहाय्य करू, एकमेकाचे विचार घेऊ आणि पुढे चालू आणि जनउपयोगी, जनजागृतीची कामं, समाज एकत्रीकरण, सबलीकरण ह्याकडे आपण त्याच्याकडं वाटचाल करीत आहोत। तर यामध्ये आपल्याला हे राष्ट्रपुरुष, थोर पुरुष जे काही महामानव आहेत त्यांना त्यांच्या कार्याचा गुणगौरव अनेकांनी केला। आपण आपल्या पद्धतीने थोडंसं गाण्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। नवीन आमच्या सांज संगीत कला मंचामध्ये नवनवीन कलाकारांना जे होतकरू आहेत, जे इच्छुक आहेत, ज्यांची जिद्द आहे, चिकाटी आहे, कष्ट करण्याची त्यांची उमेद आहे, अशांना आपण चान्स देतो आणि त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करतो। यामध्ये गेली 10 ते 12 वर्षापासून मी हा उपक्रम राबवतो आणि जे काही संगीताची ओढ निर्माण व्हावी, गाण्याच्या माध्यमातून जनजागृती व्हावी, हे अशा अनेक उपक्रम आपण राबवले। यामागचा हेतू हा शुद्ध हेतू की कला वृद्धिंगत व्हावी, पुढे यावी आणि जशा ह्या आपल्या 3 संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून पुढे जनोपयोगी असे चांगलं पायंडा पडावा। संस्कृतमध्ये एक म्हण आहे, शशनाच निशयाची शशी, शशना निशयाच विभाती न बहा, पैसा कमलेन पयहा, पैसा कमलेन विभाती सरहा, मनिना वलयम वलयम न म्हणू, मनिना वलयम विभाती करा। हे सांगायचा हेतू हाच की एकमेकाच्या सहकार्यानं, एकमेकाच्या सहाय्यानं भरीव कलाकृती होऊ शकते आणि आपली जे समाज सेवेची जी काही तृष्णा आहे ती आपण त्यात भागवू शकतो। या गाण्याच्या माध्यमातून अनेक तऱ्हेचे कलाकार आपल्याला सामील झालेत, आपल्यामध्ये आले। त्यामध्ये जास्त करून आपला ओढा असा असतो समाज प्रबोधनामध्ये की आता सध्या कराओकेचा जमाना आहे, तरी आम्ही जास्तीत जास्त कार्यक्रम लाईव्ह करायचा प्रयत्न करतो। कारण जे वादक कलाकार आहेत, हार्मोनियमवाला असेल, कीबोर्डवाला असेल, तबला वादक असेल, ढोलकीवाला असेल, त्यांचे दिवस जरा आता थोडं कठीण झाले। कारण की कराओके सिस्टीम
मध्ये सगळं काय म्युझिक रेडी असतं, गायक येऊन गाऊन जातं. पण ह्या कलाकारांचा रोजीरोटी सध्या स्टॉप झालेली आहे. अनेक आंदोलनं पण त्या बाबतीत घडतायत. तर याच्यापेक्षा आम्ही आमचा तोही हेतू असतो की जे कलाकार आहेत त्यांना थोडी आमच्या वतीनं एक खारीचा वाटा, थोडीशी मदत व्हावी म्हणून आम्ही लाईव्ह कार्यक्रम करत आहोत. आणि आजचा जो कार्यक्रम आहे हा देखील लाईव्ह कार्यक्रम आहे. त्यामध्ये आम्हाला थोडासा आनंद मिळतो. त्या आनंदामध्ये आपण पण शेअर व्हा, आपण पण सहभागी व्हा. गाण्यांची प्रचंड एक मौज मजा लुटा, हेच आपल्याला नम्र विनंती. जय भीम. धन्यवाद. सर्वांना पुन्हा एकदा सप्रेम जय भीम. आपल्या या जयंती महोत्सव कार्यक्रम सदरामध्ये आपल्याकडे आणखीन एक विचारवंत क्षितिजी खरात ॲडव्होकेट, तर यांचा थोडक्यात ओळख म्हणजे प्रोफेशन म्हणून ते जरी ॲडव्होकेट असले तरी ते फुल टाईम समाजसेवक म्हणून काम करतात. आणि त्यांनाही या जयंती महोत्सवानिमित्त आम्ही आमच्या NSS मीडिया स्टुडिओमध्ये त्यांना आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांचे विचार देखील मी त्यांना मांडण्याची विनंती करतो. क्षितिजी खरात. उद्या जो कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमामध्ये सांग संगीत कला मंच, त्यानंतर पत्रकार मंच, सांग संगीत कला आणि त्यानंतर एंजल ग्रुप असे सहभागी होणार आहेत. आणि त्यामध्ये जी महत्त्वाची भूमिका जी आहे ती ॲडव्होकेट चंद्रकांत गायकवाड यांची संकल्पना आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला सर्व महापुरुषांना अभिवादन करायचं आहे. आताच बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली आहे, तर आपण जे अभिवादन करायचं आहे महापुरुषांना ते त्यांच्या जी गाणी आहेत, प्रबोधनपर गीत आहेत ती सादर करायची आपल्याला. त्या माध्यमातून आपल्याला लोकांपर्यंत जास्तीत जास्त गाण्यांच्या माध्यमातून मेसेज पोहोचवता येईल अशी एक त्यांनी संकल्पना मांडली. त्याद्वारे आपण रमेश शेळके साहेबांनी सुद्धा त्याला प्रतिसाद देऊन पत्रकारांचं एक वेगळ्या प्रकारचं त्याच्यामध्ये तिथं एक छोटंसं संमेलन भरवायचं सुद्धा मान्य केलेलं आहे. आणि त्यासोबत उजागरे सरांनी सुद्धा त्याला साथ दिलेली आहे. त्यानंतर प्रशांत कुमार आहे, त्यांचं सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग राहणार आहे, ज्याची किती संध्याकाळी 5 नंतर त्यांचं एक ऑर्केस्ट्रा राहणार आहे. त्याच्यामध्ये ते नवीन जुने हिंदी गाणी आणि कलाकारांसोबत सादर करणार आहे. आणि सकाळी 11 वाजता जो आहे तो हा कार्यक्रम चालू होईल. त्याच्यामध्ये आपण सुरुवातच जी आहे ती राष्ट्रगीत, प्रतिमा पूजन आणि वंदन, आणि त्यानंतर आपली जी गीताची सुरुवात राहणार आहे ती महामानवांना अभिवादन करूनच अशा प्रकारे करणार आहे. याच्यामध्ये जे आता आपली जयंती चालू आहे संयुक्त जयंती, त्याचाच एक हा भाग आहे. आणि त्याच्या सर्वांना हार्दिक खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. क्षितिज सरांचं खूप कमी वयामध्ये खूप मोठं त्यांचं या सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान आहे आणि त्यांच्या पुढच्या कार्याला पण आमच्या हार्दिक शुभेच्छा. आणि गायकवाड सरांच्या कार्याला पण खूप खूप NSS मार्फत खूप शुभेच्छा. आता त्यांच्याबद्दल जेवढं सांगावं, जेवढं लिहावं, जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. ते पोलीस प्रशासनामध्ये खूप मोलाची कामगिरी आणि खूप मोठी सेवा त्यांची झालेली आहे. बऱ्याच पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी न्याय मिळवून दिलेला आहे. जे पोलीस अधिकारी पूर्ण समाजाला न्याय मिळवून देतात त्यांना साहेबांतर्फे न्याय दिलाय त्यांनी आणि आजपर्यंत अविरत त्यांचं कार्य चालू आहे. आणि या न्यायदानाच्या कार्यामध्ये त्यांनी संविधान, जे आज पूर्ण जगामध्ये आदर्श संविधान भारताचा गौरव केला जातो, त्या संविधानावर त्यांनी एक गीत रचलेलं आहे. आणि त्याच गीताबद्दल मी त्यांना विनंती करतो की थोडेसे आमच्या ऑडियन्सला त्याबद्दल तुमचे जे काही विचार आहेत, संविधान लिहिण्याआधी गीत, तुम्हाला असं काय कुठली प्रेरणा वाटली की मी हे गीत लिहावं, मांडावं आणि याचं गाणं बनवावं आणि लोकांसमोर त्याचं हे करावं, प्रदर्शन करावं, असं म्हणजे कुठल्या अशी प्रेरणा वाटली तुम्हाला की हे गीत आपण? बरोबर आहे आपलं म्हणणं. यामध्ये संविधानाचे संदर्भात, संविधानावर आपला देश चालतो. संविधान हे जगातला आदर्श आपलं संविधान मानलं जाते. जगातून त्याला मोलाचं मानाचं स्थान आहे. यामध्ये फक्त आपण म्हणतो की संविधान बचाव म्हणा किंवा बाकी काही आपण विचार मांडतो,
पण नक्कीच संविधानामध्ये काय काय योजले, काय काय सुविधा उपलब्ध केल्या, लोकांसाठी काय काय कल्याणकारी उपक्रम राबवले, तर त्याच्या संबंधी जास्त ज्याच्या पुरता आहे तेवढाच विचार केला जातो. पण हे सर्व राष्ट्राला धरून अभिप्रेत करून केलेलं काम आहे. त्यामध्ये आपल्या पौरात्य आपला जो काही इतिहास आहे भारताचा, तो एक प्रभावीशाली इतिहास थोडासा विचारात घेऊन जी इथली जनता आहे त्या जनतेचे विचार घेऊन आणि महिला बालकल्याण किंवा संसद ह्याच्या रचना ह्या ज्या आघात आहेत, तर ह्या संसद, विधान भवन किंवा बाकीचे जे काही गोष्टी आहेत, कला, क्रीडा, शिक्षण, ह्या गोष्टी काव्यामध्ये फार कमी येतात. तर आता मी जास्तीत जास्त प्रयत्न केला की कठीण शब्द आहेत, हे वृक्ष शब्द आहेत, शासनाचे शब्द आहेत, पण त्यांना मी काव्यात गुंफण्याचा प्रयत्न केला आणि त्या संविधानाची थोडीशी ओळख सर्वांना व्हावी, त्यातला गाभा थोडासा कळावा. मी एक माझासा अल्पसा प्रयत्न केलेला आहे आणि ते संविधान गीत एवढ्या मागच्या महिन्यामध्ये तयार झालेलं आहे आणि त्याचं रेकॉर्डिंग करून त्याचं आता प्रकाशनाचा आम्ही मार्गामध्ये आहोत. आभारी आहोत. धन्यवाद गायकवाड साहेब, धन्यवाद क्षितिज साहेब. तुम्हाला तुमच्या कार्याला खूप खूप आमच्या NSS मीडियातर्फे खूप खूप शुभेच्छा. जय भीम. सप्रेम जय भीम. सर्वांचं आपल्या NSS मीडिया न्यूजमध्ये सहर्ष स्वागत. आणि आदरणीय चंद्रकांतजी गायकवाड यांचं आगामी जे आकर्षण आहे त्याबद्दल आम्ही त्यांना छेडला असताना त्यांनी आज जे काही आपल्या देशामध्ये जगामध्ये चक्रवर्ती सम्राट होऊन गेले आणि आदराने त्यांचं नाव आज पण घेतलं जातं, तर त्या संदर्भामध्ये त्यांनी एक रचना लिहिलेली आहे. त्या संदर्भात आम्ही त्यांना विनंती करतो की आमच्या ऑडियन्सला पण तुमच्या रचनेबद्दल थोडंसं सांगावं. जरूर. यामध्ये सांगायची गोष्ट अशी की इतिहास आपला फार सुवर्णमय असा इतिहास आहे. पुरातन इतिहास आपण पाहिले, अनेक सम्राट महाराजे जगज्जेते होऊन गेले, पण त्यामध्ये सम्राट अशोकांचं जे स्थान आहे ते फार उच्च आहे. कारण त्यांच्यासारखा लोक हित उपयोगी कामे करणारा हा राजा इतिहासात झालाच नाही. कारण त्यांनी धर्माची जी काही धुरा सांभाळली आणि त्याचा जो प्रचार केला, देश विदेश, भारतात तर केलाच केला, पण देश विदेशामध्ये त्याची पताका फडकवली. भारतामध्ये विद्यापीठं स्थापन केली, बौद्ध विद्यापीठे, आणि बौद्ध धर्माचा अनुयायी आणि प्रसारक म्हणून त्यांनी खूप मोठं योगदान आहे त्यांचं. तर त्यांच्या कामाचा गौरव, त्यांचे जे काम आहे आतापर्यंत असं जास्त प्रकाशामध्ये आलेलं नाही. पण आता मी ते ठरवलं थोडासा अभ्यास करून की त्यांचं जे कार्य आहे ते काव्यमय करायचे, काव्यमय रचना करून त्यांचं थोडं त्यांना प्रकाशझोत टाकायचा एक अल्पसा माझा प्रयत्न आहे. याशिवाय इतिहास आपण जे काही वाचतो, अनेक राजे महाराजांच्या कथा ऐकतो आपण, पण माझ्या दृष्टिकोनातून जे मला जे भावलं ते म्हणजे पुरातन इतिहासामध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन प्रचार करणारे बौद्ध सम्राट जे काही होऊन गेले, राजे महाराजे होऊन गेले, ते इतिहासाच्या पानाच्या आड आहेत. त्यांना थोडं प्रकाश झोतात आणण्याचं माझा एक अल्पसा प्रयत्न आहे. त्यामध्ये राजा कनिष्क, राजे हर्षवर्धन, सम्राट चंद्रगुप्त, ह्या राजांची महती, त्यांनी केलेले योगदान धर्माच्या बाबतीमध्ये किंवा तथागतांना ते शरण गेले, हा इतिहास वर आलाच नाही. या थोडंसं प्रकाशमयी करण्याचा माझा आटोकाट प्रयत्न आहे, प्रयत्नशील आहे. आणि मला इच्छा आहे, आशा आहे की भगवंत याला नक्कीच मला प्रेरणा देईल, मला जोर देईल, मला बळ देईल आणि मी थोडासा माझा जो कार्यभाग आहे तो पूर्ण आत्मविश्वासाने करेन. आपल्या सर्वांच्या इच्छाशक्ती माझ्या पाठीशी आहे. माझं काम मी पुढे चालू ठेव. सकाळी 11 ते 8 वाजेपर्यंत. आता जे काही गाण्यांचा कार्यक्रम किंवा थोर पुरुषांना वंदन, हा जे काही कार्यक्रम गाण्यातून जे काही वंदन आपण करत आहोत, ही गाण्याच्या रचना आहेत, त्या बहुतांशी रचना माझ्या स्वतःच्या आहेत. तर त्याची एक झलक आपल्याला ऐकायला मिळेल. आणि
हा जो काही गाण्यांचा कार्यक्रम आहे तो सकाळी म्हणजे सोमवार दिनांक 22 एप्रिल 2024 सकाळी 11 ते 2 या वेळेमध्ये हा कार्यक्रम आहे. यामध्ये नवोदितांना आपण पुरेशी संधी देतोय. त्यांना या धम्म प्रचाराच्या या चळवळीमध्ये थोडीशी चालना मिळावी, थोडंसं यावं. ते आम्ही आणि माझे सहकारी आम्ही त्यामध्ये पूर्णपणे झोकून दिलेलं आहे. आम्ही प्रयत्नशील आहोत आणि यश आम्हाला मिळेल अशी आम्हाला पूर्णपणे आशा आहे. तर सोमवारच्या आपल्या कार्यक्रमासाठी खूप मोठा जो जनसमुदाय आहे, बाबासाहेब आंबेडकर सभागृह, सांस्कृतिक सभागृह, मालधक्का चौक, पुणे स्टेशन जवळ. तर त्या ठिकाणी जेवढे पण आपल्याकडून म्हणजे मित्र, स्वकीय आणि जे पण फॉलोअर्स आहेत या महापुरुषांसाठी, ज्यांनी स्वतःला वाहून घेतलेलं आहे, अशा सर्वांसाठी आम्ही आवाहन करतो की नक्कीच साहेबांच्या शोसाठी आपली हजेरी लावा. आणि हा जो सोहळा आहे या सोहळ्यामध्ये आपण सम्मिलित होऊन आमचा जो काही गाण्याचा कार्यक्रमानिमित्त आम्ही जे अभिवादन सोहळा ठेवलेला आहे त्याचा आनंद द्विगुणित करावा असं सर्वांना आवाहन करतो. आणि सर्वांना पुन्हा एकदा जय भीम, जय भारत.